अंबादास दानवेंचं निलंबन आज मागे घेतलं जाण्याची शक्यता आहे। अंबादास दानवेंच्या निलंबनावरती विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे आज फेरविचार करण्याची शक्यता आहे। शिवीगाळ प्रकरणी अंबादास दानवेंकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आलेली आहे। निलंबन मागे घेण्याची विनंती करण्यात आली आहे। नीलम गोरे, फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांची काल एक बैठक सुद्धा झाली, त्यामुळे अंबादास दानवे यांचं झालेलं निलंबन आज मागे घेतलं जाईल असं बोललं। आमदार प्रसाद लाड यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी अंबादास दानवे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं निलंबन करण्यात आलेलं होतं आणि हे निलंबन आज मागे घेतलं जाण्याची शक्यता आहे। प्रतिनिधी चेतन सावंत सध्या आपल्या सोबत आहे। चेतन यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। चेतन, अंबादास दानवे यांचं निलंबन आज मागे घेतलं जाईल अशा पद्धतीची चर्चा आहे, नेमकं काय घडतंय? गुरु, आपण पाहिलं असेल जो काही गदारोळ झाला होता विधान परिषदेमध्ये, त्यावेळी अंबादास दानवे यांच्यावर 5 दिवसाच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली होती उपसभापतींकडून। मात्र या निलंबन मागे घ्यावं यासाठी विधान परिषदेतील विरोधक आमदार हे आक्रमक झालेले काल पाहायला मिळाले। सभागृह सुरू झाल्यापासून विरोधक आमदार हे बाकावर बसायला तयार नव्हते, ते मधल्या वेलमध्ये बसून आंदोलन करत होते। त्यामुळे वारंवार सभागृह हे तहकूब करण्यात येत होतं। उपसभापती नीलम गोरे यांनी देखील वारंवार सूचना दिल्या होत्या। शेवटी नीलम गोरे यांनी एक बैठक बोलवली। या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस होते, त्याचबरोबर विरोधी पक्षाचे आमदार होते। या एकंदरीत या सर्वांनी मिळून निर्णय घ्यायचा ठरवला, मात्र तो निर्णय अद्याप आलेला नाही आहे। त्या निर्णयावर चर्चा झालेली आहे। आज कदाचित हा निर्णय येऊ शकतो आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं जे 5 दिवसांचं निलंबन आहे, हे निलंबनाची शिक्षा ही कमी करण्याची, म्हणजे जे 5 दिवसाचं निलंबन आहे त्याचे दिवस कमी करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत होऊ शकतो आणि अंबादास दानवे यांच्यावरची निलंबनाची कारवाई आहे ती थांबू शकते, असं देखील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। गुरु, धन्यवाद चेतन या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर आज नेमका या सगळ्यावरती काय निर्णय होतो आपल्याला बघावं लागेल। अंबादास दानवेंनी इंस्टाग्राम प्रोफाईलवरील बायो बदललेला आहे। सस्पेंडेड लीडर ऑफ अपोजिशन ऑफ महाराष्ट्र असा उल्लेख हा अंबादास दानवे यांच्याकडून करण्यात आलेला आहे। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचं 5 दिवसांसाठी निलंबन झालेलं आहे आणि त्यात अंबादास दानवे यांनी केलेला हा बदल, दानवेंनी आपल्या इंस्टाग्राम प्रोफाईलवरचा हा बायो बदललेला आहे।